जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। श्रीरामपूर येथील एका व्यक्तीच्या मोबाईलवर मेसेज करून अर्धनग्न अवस्थेत असलेला व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी श्रीरामपूर येथील महिलेसह ब्राह्मणी तालुका राहुरी येथील 4 व्यक्तींवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिला पसार असून अटक केलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। श्रीरामपूर शहरातील कामगार हॉस्पिटल जवळील आनंद पोपटलाल कोठारी यांच्या बंगल्याच्या मागील बाजूच्या खिडकीची चौकट काटावणीच्या साहाय्याने अज्ञात चोरट्यांनी उचकटून रोख रक्कम व चांदीचे पैंजण व अन्य वस्तू असा सुमारे 1 लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली। मुळा धरणातून वांबोरी चारीला पाणी सोडण्याच्या प्रतीक्षेत फेब्रुवारी महिना संपला तरीही चिंचोडी, शिराळ, उदरमल, मिरी भागातील गावांना पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही। प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे ऐन उन्हाळ्यात फळबाग जळून खाक होण्याची भीती निर्माण झाली आहे। लाभधारक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। कर्जतचे ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज यांचे समाधी मंदिराचे जुने ट्रस्टी काढून त्या जागेवर नव्याने ट्रस्टी नेमण्यात आले आहेत। या नव्या ट्रस्टीला गावकऱ्यांसह मानकरी व पुजारी यांनी तीव्र विरोध दर्शवल्याने ती वादात सापडली आहे। कर्जत बंद ठेवत गावकऱ्यांनी मंदिरासमोर धरणे आंदोलन करत निषेध नोंदवला। वारकऱ्यांनी या आंदोलनास पाठबळ दिल्याने कर्जतमध्ये तणाव निर्माण झाला आहे। दारू पिण्याबाबत हटकल्याच्या रागातून गोसावीवाडी येथे तरुणाला 2 भावांसह चौघांनी लोखंडी गज व पाईपने मारहाण केली। श्रीमंत अशोक घोडके, दत्ता अशोक घोडके यांच्यासह 2 अनोळखी आरोपींचा समावेश आहे। याबाबत प्रतीक बबन लष्करे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। संगमनेर नगर परिषदच्या हद्दीत 40 लाख रुपये खर्च करून 2 ठिकाणी ई टॉयलेट उभारण्यात आले, मात्र त्याला नागरिकांचा म्हणजे तितका प्रतिसाद मिळाला नाही। काही ठिकाणी ई टॉयलेटची दुरवस्था झाली आहे। या टॉयलेटचा वापर दारू पिण्यासाठी, सिगरेट ओढण्यासाठी होत आहे। नगर परिषदेच्या वतीने शहरात नवीन नगर रस्ता परिसरात पे अँड पार्क या तत्वावर वाहनतळ सुरू करण्यात आले आहे। महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र ई टॉयलेट आहेत। पुरुषांसाठी असलेल्या टॉयलेट्स येथे रियालिटी चेक करण्यात आले। ई टॉयलेट वापरण्याची पद्धत याबाबत माहिती दिली। दरोडा टाकून पसार झालेल्या 3 आरोपींना राहुरी पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले। नगर मनमाड महामार्गावर गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली। कल्याण येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा टाकून आरोपी स्कॉर्पिओ गाडीतून नगरवरून शिर्डीकडे जात असल्याची माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने राहुरी कॉलेज परिसरात नाकाबंदी केली। संशयित वाहन दिसताच न थांबण्याचा इशारा देण्यात आला। रविवारी राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1550 रुपये भाव मिळाला। कांद्याची 5216 रुपये गोण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 1200 ते 1500 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 2 ला 800 ते 1150 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला। गोल्टी कांदा 500 ते 1000 रुपये, जोड कांदा 150 ते 300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील मुख्य शाखा असलेल्या साई सेवा ग्रामीण पतसंस्था आणि साई सेवा मल्टी स्टेट मध्ये आर्थिक घोटाळा झाल्याने मागील 6 महिन्यांपासून ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत। शनिवारी ठेवीदारांनी मुख्य कार्यालयासमोर ठेवी परत मिळवण्यासाठी ठिय्या आंदोलन केले आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये आपण इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री।
जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.